नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आपण ज्ञानेश्वर संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने सध्या या ऑडिओमध्ये ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या संदर्भात काही माहिती घेत आहोत. काल आपण बघितलं की सगळ्यांनाच ज्ञानेश्वर माऊली आता आपल्याला दिसणार नाहीत हे पाहून खूपच गलबलून आलं होतं. आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि ज्येष्ठ बंधू सर्व परिस्थितीचा विचार करून निवृत्तीनाथ माध्यांनी तळपणाऱ्या सूर्याच्या साक्षीने निवृत्तीनाथच पुढे आले. असं वर्णन आहे की त्यांनी आणि विठोबाने ज्ञानेश्वरांना दोन्ही बाजूने धरलं. काय करावं हे कुणालाच कळत नव्हतं. समाधीस्थानावरची शिळा बाजूला झाली. समाधीस्थळ स्वच्छ करून त्यावर मृगाजीन त्यांनी पसरलं. त्यावर तुळशी आणि बेल यांचं आसन तयार केलं आणि वर दुर्वा आणि दर्भ वाहिलं, फुलं घातली आणि त्या आसनावर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होण्यासाठी विराजमान झाले. त्याचं वर्णन असं केलेलं आहे. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरे, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या विठुरायाला म्हणतायत, पांडुरंगाला म्हणतायत, परमेश्वराला म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले. उपस्थितांचे श्वासोच्छ्वाससुद्धा क्षणभर थांबले. समाधीस्थानाचं दार मोठी दगडी शिळा ठेवून बंद करण्यात आलं आणि त्या शिळेपेक्षा सुद्धा मोठं असं ओझं मनावर घेऊन सर्व उपस्थित यथावकाश घरोघर पांगले. 700 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेने कार्तिक वद्य त्रयोदशी ही आजची तिथी धन्य झाली, असं ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर एका ठिकाणी म्हणतात. ज्ञानदेवांनी समाधी घेतली तेव्हापासून आळंदी येथील माऊलींच्या समाधीस्थानाचा महिमा एखाद्या स्वर्गीय सुगंधासारखा दाही दिशांना दरवळतो आहे. आळंदी ही वारकऱ्यांची भक्तिपेठ झाली आहे, असं साळगावकर एका ठिकाणी म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींबद्दल महाराष्ट्राची भावना ही श्रद्धेची आहे, भक्तीची आहे, प्रेमाची आहे आणि आदर आणि कौतुकाचीही आहे. लहान वयात माऊलींनी केलेला अचंबित केलेला पराक्रम मनाला मोहून टाकणार आहे. अनेक संतांनी, कवींनी आपल्या शब्दांची फुले माऊलींच्या कर्तृत्वावर मुक्त हस्तानं, मुक्त कंठानं उधळलेली आहेत. अनेक संत कवींनी माऊलींच्या आरत्या लिहिल्या आहेत. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा ही एकनाथ महाराजांचे गुरुबंधू रामा जनार्दन यांनी लिहिलेली आरती गेली कित्येक शतके महाराष्ट्रामध्ये मोठ्या भक्तिभावाने म्हणली जाते. रामा जनार्दन यांनी या आरतीमधून जणू महाराष्ट्राचं मनोगतच व्यक्त केले आहे, महाराष्ट्राच्या मनातील भावनाच व्यक्त केली आहे. ते म्हणतात की लोपले ज्ञानजोगी, हित नेणं ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. माऊली समाधीच्या स्थळी अजूनही आहेत अशी श्रद्धा महाराष्ट्रातल्या कोट्यावधी ज्ञानेश्वर भक्तांच्या मनामध्ये आजही आहे. ज्ञानेश्वर माऊली गेली 700 वर्षे भक्तांच्या मनोमंदिरामध्ये निरंतर नांदत आहेतच. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. अशीच भक्तजनांची आजही भावना आहे, श्रद्धा आहे. अशा या ज्ञानराजाला कोटी कोटी प्रणाम. जय श्रीराम.